मित्रांनो, आता सबसिडी येण्यास सुरुवात झालेली आहे. आपली सबसिडी आली का नाही हे आता आपण घरबसल्या जाणून घेऊ शकताय या व्हिडिओच्या माध्यमातून. तर काय प्रोसेस आहे तर आपण घरबसल्या पाहू शकताय. मित्रांनो, पॉवर विडर किंवा आपली जी कृषी अवजार आहेत त्यामध्ये कडबाकुट्टी आहे, पॉवर विडर आहे, बरेच सारे आपली कृषी अवजार आहेत. सबसिडी येण्यास सुरुवात झालेली आहे. महा-डी-बी-टी मार्फत ज्यांनी आपण फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे आणि आता सबसिडी येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर ही प्रोसेस कशी करायची हे तुम्हाला मी सांगणार आजच्या व्हिडिओद्वारे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरू करूया. सर्वात पहिल्यांदा आपलं गुगल किंवा क्रोम ब्राउझरवर जायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे की ॲग्री लॉग इन. बघू शकताय ॲग्री लॉग इन असा शब्द टाईप केल्यानंतर बघू शकता पहिलीच वेबसाईट येते ॲग्री लॉग इन महा-डी-बी-टी. या पहिल्या जे काय लिंक येते त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता की अशी आपल्या विंडो समोर येते. त्यामध्ये बघू शकता वैयक्तिक शेतकरी बघू शकता ही अशी माहिती आणि सूचना येतात. त्यांना आपल्याला आधी ओके करून घेऊया. ओके करून घेतल्यानंतर बघू शकता शेतकरी आय डी प्रविष्ट करा. आपला शेतकरी आय डी म्हणजेच आपला जो फार्मर आय डी आहे, जो आपल्या 11 अंकाचा फार्मर आय डी असतो तो आपण इथं टाकून घ्यायचा आहे. बघू शकता की आपला 11 अंकाचा जो फार्मर आय डी आहे तो आपण टाकलेला आहे. त्यानंतर OTP पाठवा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसेसिंग अशी विंडो आपल्यासमोर येईल आणि आपला जो OTP आहे तो आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आपल्याला OTP येतो. त्यानंतर बघू शकताय की असा हा पॉपअप येतो की यामध्ये OTP यशस्वीरित्या शेतकरी आय डीशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे. म्हणजेच आपल्या नंबरवर OTP आलेला आहे. रजिस्टर मोबाईल नंबर बघू शकता की 2 मिनिटाचा टाईम पडतो. त्यामध्ये आपल्याला OTP आहे तो टाकायचा आहे. बघू शकता की आपला 6 अंकाचा OTP आहे तो आपण टाकून घ्यायचा. त्यानंतर OTP तपासा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसेसिंग अशी विंडो येईल आणि आपला जो काही डाटा आहे तो आपल्यासमोर आता काही क्षणामध्ये येतो आहे. बघू शकताय की अशी विंडो आपल्यासमोर येते. आता आपली जी काही सबसिडी आहे, युअर प्रोफाईल डिटेल्स आर फेच्ड सक्सेसफुली, आपली जी काही प्रोफाईल आहे ती इथे ओपन झालेली आहे. त्यामध्ये आपला जो सबसिडी आधी फॉर्म भरला असेल तर त्यामध्ये घटक इतिहास पहा. बघू शकताय की यामध्ये घटक इतिहास पहा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यामध्ये आपण जाणून घेऊ शकताय की त्यानंतर बघू शकता यामध्ये लागू केलेले घटक, छाननी अंतर्गत अर्ज, निधी वितरण आणि नाकारलेली रद्द केलेले आणि पेमेंट प्रलंबित असे येतात. निधी वितरणमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये केल्यानंतर की आपली जी विंडो येते आणि त्या विंडोमध्ये काय दाखवतं आहे ते आपण बघू शकताय की अशा प्रकारे बघू शकताय की ही विंडो आपल्यासमोर आली आहे. त्यामध्ये आपण घटक इतिहासमध्ये अर्ज क्रमांक आहे तो अर्ज क्रमांक येतात. यामध्ये बघू शकता की 2 प्रकारचे अर्ज आहेत त्यामध्ये त्यांनी अप्लाय केलेला आहे. त्यामध्ये राज्य कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत फॉर्म भरल्यानंतर छाननीची स्थिती आहे. त्यामध्ये बघू शकताय की आपलं पेमेंट आहे ते प्रोसेसमध्ये आहे का, पेमेंट आपलं झालेलं आहे, पेमेंट डिस्बर्स, जर पेमेंट आपलं झालेलं असेल तर पेमेंट डिस्बर्स असा आपल्याला मेसेज येतो. आपली जी काही अमाऊंट आहे ती इथं दिसते. त्यामध्ये आपला जो अर्ज आपण पाहू शकताय, पावतीसुद्धा बघू शकताय, फी भरल्याची पावती, पूर्वसंमतीचं पत्र, असे बरेच सारे इथं आपण डाउनलोड करून बघू शकताय. तर त्यामध्ये इथं जी काही स्थिती आहे ती स्थिती आपण छाननी स्थितीमध्ये आपली सबसिडी आली का नाही हे आपण जाणून घेऊ शकताय. घर बसल्या ही प्रोसेस आपण करून आपण बघू शकता आपल्या मोबाईलद्वारे किंवा आपल्या PCद्वारे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या मराठी अपडेट्सच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नव्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.